नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी 2026 ची कधी होणार? जूनमध्ये होणार आहे का? या संदर्भात बरेचसे मतमतांतर होते, पण या संदर्भात स्वतः अध्यक्ष परीक्षा परिषद पुणे यांनी माहिती दिलेली आहे. ही माहिती आलेली न्यूजपेपरला. सो ही माहिती ऑथराईज आहे का? तर येस, ऑथराईज आहे. कारण दिलेल्या पुढारी चॅनल न्यूजपेपरनी प्लस इतरही न्यूजपेपरनी, सकाळ असेल, लोकमत असेल, दिव्य मराठी असेल, ह्या पेपरला सुद्धा ही बातमी आलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही ऑथराईज त्यांच्या वेबसाईटला नोटीस तर येणारच आहे, पण त्याच्या अगोदर सुद्धा ही माहिती वार्तांकन करण्यासाठी न्यूजपेपरला दिली जाते त्या त्या विभागाकडनं. सो ही माहिती आलेली आहे, स्वतः अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे. सो आपण जाणून घेऊया, जूनमध्ये होणार का? वर्षातून किती वेळा परीक्षा होणार आहे? तर राज्य परीक्षा परिषदेची माहिती, शिक्षकांना गुणांमध्ये सवलत मिळणार का? हा पण मुद्दा त्यांनी यात एक्सप्लेन केलेला आहे. वर्षातून किती वेळा होणार आहे? तर 2 वेळा तुमची एक्झाम होणार आहे. आता जून जुलैमध्ये होऊ शकते आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुद्धा परत तुम्हाला संधी मिळू शकते. आणि नुकतंच भारत सरकार शिक्षण मंत्रालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की शिक्षकांना टीईटी आता कंपल्सरीच असणार आहे. सो ह्या सरकारने सांगितलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे, आरटीचा ऍक्ट सांगतो, संविधानाचं कलम सांगतं, हे सगळे मुद्दे त्यांनी एक्सप्लेन केले. मी त्याच्यावरती व्हिडिओ पण घेतला आहे. सो शिक्षकांना टीईटी द्यावीच लागणार आहे. सो तुमच्याकडे वेळ पुष्कळ आहे. जूनमध्ये एक्झाम असणार किंवा जुलैमध्ये एक्झाम असणार आहे. सो आत्ता तुमच्याकडे वेळ असेल तर दररोज थोडा थोडा अभ्यास करायला हरकत नाही. सो हे मुद्दे मी तुम्हाला क्लिअर करतो. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की टीईटी द्रोणा 9.0 ची बॅच, आता लक्षात घ्या, 8.0 पर्यंत शिकवणारे फॅकल्टी तुम्हाला 9.0 ला शिकवणार आहे. म्हणजे एवढ्या बॅचेसला शिकवण्याचा अनुभव त्यांचा आहे. जेवढ्या टीईटी झाल्यात ना, तेवढाच अनुभव आमच्या शिक्षकांचा आहे. तुम्हाला माहिती असेल, 9वी टीईटी आत्ता झालेली आहे. सो 9.0 ची बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेपरेट पेपर तुम्हाला अवेलेबल आहे. सगळी टीम तुम्हाला ह्या फीचर्स शिकवणार आहे. जर तुम्ही शिक्षक भरचे जुने विद्यार्थी असाल तर 50% ऑफमध्ये बॅच घेऊ शकता. टीईटी 50 नावाचा कुपन कोड वापरून. बॅच ही 20 फेब्रुवारीपासून चालू होते. बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक ऑलरेडी दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपातली टेटची बॅच पण अवेलेबल आहे आणि सीएडची बॅच पण अवेलेबल आहे. हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकतात. आता बघा, पुढारी न्यूजपेपरने दिलेली माहिती, तिचं हेडिंग आहे, जून जुलै महिन्यात दुसरी टीईटी, राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेची जय्यत तयारी सुरू. आता काही मुलं बऱ्याच वेळेस म्हणत असतात की सर, तुम्ही न्यूजपेपरच्या बातम्या वाचून नका दाखवू, ह्या बातम्या खोट्या असतात. लक्षात घ्या, प्रत्येक जेवढं सरकारचे विभाग असतात ना, त्या विभागानुसार जर एखादा निर्णय होणार असेल तर त्या संदर्भातली माहिती ऑथराईज न्यूजपेपरला देण्यासाठी सुद्धा ते देत असतात. म्हणजे ह्या न्यूजपेपरला ही बातमी देण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी ते पाठवत असतात. सो ही पण बातमी ही न्यूज पेपरला प्रकाशित केली आहे. न्यूजवाले, त्यांना तर तुम्हाला माहिती आहे, टीईटी त्यांना माहीत नसेल, टेट माहीत नसेल, मग त्यांना ही माहिती कशी मिळते? तर त्यांच्याकडनं असा ऑलरेडी प्रकाशित करण्यासाठी ते नोट ड्राफ्ट पाठवला जातो. तो ड्राफ्ट लक्षात घेऊन हे टाईप करून न्यूजपेपरला देत असतात. सो असं तर म्हणता येणार नाही की सगळ्याच बातम्या ह्या फेक असतात. नाही, न्यूजपेपरला 99% बातम्या असतात. 1% बातमी कधी कधी होते, प्रिंटिंग मिस्टेक, लिहिण्यामध्ये मिस्टेक, टेटचं टीट झालं, टीटचं टेट झालं, पर्सेंटेज वरती खाली होऊ शकतं. पण लक्षात घ्या, हे त्यांच्याकडे आलेलंच असतं ऑलरेडी. सो त्या अनुषंगाने ह्या न्यूजपेपरकडे बघत चला. आणि हे तुम्हाला आधी ऑलरेडी न्यूजपेपर काय करतं, आधी तुम्हाला किंवा न्यूजपेपरमधल्या बातम्या, चॅनलवरच्या बातम्या, एखादं परिपत्रक असेल, ह्या काय करतं, तुम्हाला ऑलरेडी आधी माहिती देतात बिफोर, जेणेकरून तुम्ही तयारीत राहावा. सो ज्याला घ्यायची त्यांनी पॉझिटिव्ह घ्या, ज्याला नाही घ्यायची तो वेट करा, त्याचं परिपत्रक येईलच तेव्हा तुम्हाला समजेल. सो यामध्ये महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो बघा. त्यांनी काय सांगितलंय, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई वर्षातून 2दा सीडी परीक्षा घेते. त्याच धर्तीवर राज्य परीक्षा परिषदेने वतीने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी टीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. आता यांचं नाव तर ते असं टाकणार जाणून बजून, सो ती माहिती त्यांच्याकडे गेलीच असेल, म्हणून त्यांचा नावासहित ही बातमी त्यांनी दिलेली आहे. यामध्ये 2 मुद्दे अजून महत्त्वाचे होते, ते म्हणजे गुणांमध्ये शिथिलता नाहीच. म्हणजे बऱ्याचशा शिक्षक संघटनांनी आवाहन केलं होतं, आंदोलन केलं होतं आणि निवेदन पण दिले होतं की ॲटलिस्ट शिक्षकांना तुम्ही हे जर कंपल्सरी करत असाल तर 55-60% हा जो मुद्दा आहे, ओपनला 60%, 55% कॅटेगरीला, हे तरी शिथिल करा, अशी पण मागणी होती. पण या संदर्भात त्यांनी सांगितलं की या संदर्भात अजून कोणती शिथिलता देण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही, परंतु त्यांची अपेक्षा योग्य असल्याचे देखील डॉक्टर बेडसे यांनी स्पष्ट केलं. म्हणजे वाटतं काही लोकांना की यस द्यायला पाहिजे, पण मात्र या संदर्भात निर्णय अजून शिक्षण विभागाने काही घेतलेला नाही आणि आय थिंक सो शिक्षण विभाग याच्यावरती काही निर्णय घेईल असं पण वाटत नाही. सो ओपनच्या विद्यार्थ्यांना 150 पैकी 60% म्हणजे तुम्हाला 90 मार्क मिळवणेच आहे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 150 पैकी कमीत कमी 82 मार्क मिळवणेच आहे. त्या उद्देशानेच तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे.
दुसरा अजून एक तिसरा मुद्दा होता, कोल्हापूर प्रकरणातील टीईटी उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला. तिथे बऱ्या प्रमाणामध्ये कॉपी प्रकरण झालं होतं असं म्हटलं जात होतं. पेपर फुटी झाली होती, पण चौकशी अंती असं समोर येतं की पेपर काही फुटलेला नाहीये, प्रॉपर पेपर झाला गोपनीय पद्धतीने, असं इथे आपले आयुक्त साहेब सुद्धा म्हणजे अध्यक्ष यांनी पण मांडलेलं आहे. सो लवकरच त्यांचा पण निकाल ते जाहीर करणं असं पण त्यांनी या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. असे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. सो विद्यार्थी मित्रांनो, जुलैमध्ये, जूनच्या शेवटचा आठवडा किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुमची जर एक्झाम होणार असेल तर आता तुमच्याकडे एक 4 ते 4.5 महिने शिल्लक आहे. आणि या 4.5 महिन्यामध्ये तुम्हाला चांगला अभ्यास करायचा असेल तर आतापासून अभ्यासाला लागा. भविष्यामध्ये कसं असतं ना, जेव्हा नोटिफिकेशन तेव्हा अभ्यासाला लागाल तर काहीतरी कारण समोर येतात. आरोग्याचं कारण असेल, फॅमिलीचं कारण असेल, नातेवाईकांचं कारण असेल, तुमच्या जबाबदारी असेल, तुमची ड्युटी असेल, वेगळ्या जबाबदारी असू शकतात. सो आता तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा अभ्यास तुम्ही चालू करायला हवा. दररोज 1 तास 2 तास जरी दिला तर ह्या 4-5 महिन्यात खूप चांगला अभ्यास तुमचा होऊ शकतो. हळूहळू हा टाइम वाढवत चला. आणि याला तुम्हाला जर गरज वाटली मार्गदर्शनाची तर इग्नाइट अकॅडमीची बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे, ती पण नक्की जॉईन करू शकता. आता बघा, टीईटी परीक्षा जून जुलैला होणार आहे. मागील काही उमेदवारांचा अनुभव मी तुम्हाला कमेंटमध्ये, जो कमेंटमध्ये टाकला होता ऑलरेडी, टीईटीची एक्झाम झाली, रिझल्ट लागला किंवा एक्झाम होऊन जे मुलं आलेत त्यावेळेस आम्ही व्हिडिओ घेतले, त्याच्या कमेंट बघा. रिझल्ट लागला त्याच्या कमेंट बघा. मुलांनी काय सांगितलंय. काही मुलांनी खरंच प्रॉपर अभ्यास केला, आम्ही सांगितल्या पद्धतीने त्यांचे रिझल्ट आलेले आहेत. पण काही मुलांचे रिझल्ट का राहिले. आता काही मुलं अशी म्हणतात आम्ही बॅच लावली पण रिझल्ट लागला नाही. बघा, बॅच लावली म्हणजे लगेच पास होईल असं आम्हाला म्हणायचं नाही. बॅच मध्ये आम्ही जे कंटेंट देतो ना ते फॉलो करा, जे सांगतो ते अभ्यासा, त्यातनं तुमचा रिझल्ट नक्कीच येणार आहे. सो मला काय सांगायचं तुमच्यापर्यंत पोहोचलं असं मला कमेंटमध्ये कळवा. बघा, काही मुलांच्या कमेंट आहेत, तयारी आताच करा. म्हणजे आता वेळ आहे ना, तयारी आता करा, कारण आम्ही त्यावेळेस अशी चूक केली होती. जाहिरात आल्यावरती वेळ मिळत नाही, विषय अभ्यासक्रम वेळेत अभ्यासून होत नाही, टेस्ट सिरीज, रिव्हिजन आणि सराव आवश्यक तितका होत नाही. आणि विशेष म्हणजे आता थोडा आता वेळ दिला तर अभ्यास चांगला होऊ शकतो. बघा, तुम्ही तुमच्या ज्यांनी टीईटी सीटी दिली आणि 1-2 मार्कांवर राहिले त्यांच्याशी बोला, त्यांच्या कमेंट बघा, आमच्या व्हिडिओच्या कमेंट पण बघा. सो आम्ही बोलण्यापेक्षा कमेंट तुम्हाला सांगतील की विद्यार्थी काय म्हणतात. सो ज्यांना वाटतं की नाही सर आम्हाला थांबायचं, अजून ऍड तिकडे माहित नाही, काही प्रश्न नाही, अजून थांबा, तुम्ही निवांत राहा, जेव्हा ऍड येईल तेव्हा अभ्यासाला लागा. पण ज्यांना वाटतंय की नाही सर आम्हाला अभ्यास करायचा आहे, आम्ही प्रयत्न करतोय पण होत नाही, काहीतरी राहून जात आहे, सो त्यांनी लगेच तयारीला लागा. त्यांच्यासाठी स्वतः सेल्फ स्टडी करा. तुम्हाला वाटलं तर इग्नाइट अकॅडमीची ही बॅच अवेलेबल, ही बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये टीईटी किंवा शिक्षक भरतीच्या जेवढेही बॅचेस आहे, टीईटी, सीईटी किंवा टेट, त्या संदर्भात योग्य मार्गदर्शन करणारी इग्नाइटची टीम तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. सो तुम्हाला वाटलं तर नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. बॅच कशी जॉईन करावी, बॅचची वैशिष्ट्य, याचा पण व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून एकदा बघून घ्या. काही अडचण आली तर ह्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा, अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच परचेस करा. याबद्दल अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलवरती शिक्षक भरतीची सगळी अपडेट तुम्हाला इथे मिळणार आहे. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.